हां, आता परा दिवशी हरितालिका हे उपास आला आहे. तर त्या हरितालिकेला पार्वतीने काय खाल्लं होतं आणि काय केलं होतं आपण कहाणी वाचतो. आणि कहाणीच नाही तर तसं शास्त्रात लिहिलेलं पण आहे. तर हरितालिकेला ते पार्वतीने लग्नाच्या आधी म्हणजे मला शंकर नवरा भेटावा म्हणून तिने ते व्रत केलं होतं. तर ती 64 वर्ष रानात वनात बसून राहिली. आणि ती काय खात होती पार्वती, त्या झाडाची जी पानं गळतीत पिकलेले ते गळते ते जमिनीवर पडून नाही द्यायची, वरची वर झेलायची आणि ते खायची. 64 वर्ष तिनं ते खाऊन काढले. तेव्हा तिला ते शंकर म्हणजे महादेव नवरा भेटला. तर आपण काय काय खातो हे सगळेजण आपापल्या मनाला विचारा, काय खायचं काय नाही ते. आता मस्त पोरी उपास करतात, कडक कडक उपास करतात, पण त्या पार्वतीसारखा करायला जमला पाहिजे तरच बघा. म्हणून म्हणलं आता ते व्हिडिओ टाकावं करून. तर बघा तुम्हाला कसा उपास करायचा आणि कसा नाही ते. पार्वतीसारखाच उपास करायचा म्हणलं तर असा केला पाहिजे. झाडाचे पिकलेले पानं खायचे आणि ते बी निवांत एकांतात जाऊन बसायचं. नाही तर आत्ताचं आहेच, मी उपास केला, मी काहीसुद्धा खाल्लं नाही, मी पाणीसुद्धा पिले नाही, पोरांनी बोलून दाखवायचं. त्याला उपास म्हणत नाहीत. जर का तुम्हाला चांगला नवरा भेटायचा असेल तर पार्वतीसारखा उपास करा. आणि आजीचं जर काही चुकत असेल तर आजीला कमेंट करून सांगा, सरप्राईज करा आणि सांगा आजी असं नाही असं म्हणून.